नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं, चमचमीत झणझणीत असं मस्त असं खात राहायला हवं। मी कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। इथं मी बनवलेले झटपट असे रव्याचे डोसे। एकाच बॅटरपासून तुम्ही लोणी स्पंज डोसा, उत्तप्पा आणि क्रिस्पी डोसा किंवा रुमाली डोसा, पेपर डोसा असं बनवू शकता। हे झटपट होतात, त्याला आंबवायची गरज नाही, डाळ तांदूळ भिजवत बसायची गरज नाही, फक्त 10 मिनिटात हे एकाच बॅटरपासून बनतात। चला तर रेसिपी बघूया। इथे मी अर्धी वाटी पोहे, 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी दही घेतलेला आहे। दही हे घरी लावलेलंच आहे, जास्त आंबट नाही, त्यामुळे मी अर्धी वाटी घेते। जर जास्त आंबट असेल तर थोडं कमी घ्यायचं। तर पोहे भिजवून 5 मिनिटं पोहे भिजवून घेतले, स्वच्छ धुवून 5 मिनिटं फक्त पोहे भिजवून घ्यायचे। नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे, 1 वाटी रवा जो आपण घेतला होता, रवा मी चाळून घेतलेला आहे, जी सुजीची चाळणी असते त्याने, आणि जे आपण दही घेतलं होतं ते घालायचं आणि वरतून थोडंसं पाणी वतून मिक्सरला एक स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं। मी मध्ये एकदा पाणी घातलं होतं, पण ते व्हिडिओ काही क्लिक झाला नाही, त्यामुळे वरतून सांगते, थोडंसं पाणी घातलं मी वरतून, एक स्मूथ असं बॅटर बनवून घेतलेलं आहे। बघू शकता, ह्या पद्धतीने मी बॅटर बनवून घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आणि 10 मिनिटं हे एक बॅटर ठेवून साईडला ठेवून द्यायचं। तर 10 मिनिटं झालेले आहेत। तो डोशाचा तवा आहे तो घेतला, तवा मीडियम फ्लेमवरती थोडासा गरम करून घेतला आणि पळीच्या सहाय्याने बॅटरवरती सोडून घेतलं। जास्त बॅटर बसवायची गरज नाही, साईडनी थोडंसं तेल सोडायचं आणि पटकन उलटण्याच्या सहाय्याने उलटून घ्यायचा। आता मी पटकन उलट नाही, त्यामुळे थोडासा डोसा माझा करपलेला आहे। दोन्ही साईडनी तेल लावून चांगलं भाजून घ्यायचं। तयार झाला आपला लोणी स्पंज डोसा, खूप मस्त लागतो चवीला, एकदा नक्की ट्राय करा। आता त्याच बॅटरपासून मी उत्तप्पा पण बनवणार आहे। तुम्ही जर कांचन ब्लॉग्स चॅनलला नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। थोडंसं भाजला गेला की त्याच्यावरती कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं टोमॅटो घालते। तुम्ही पाहिजे असेल तर लाल तिखट पण घालू शकता, पण लहान मुलांना जर द्यायचं असेल तर लाल तिखट मिरची नाही घालायची, म्हणून मी नाही घालत आहे। तर साईडनी तेल सोडायचं, बघा उत्तप्पा माझा तिकडे रेडी होतोय। हा पण लोणी स्पंज डोसा किती सॉफ्ट झालेला आहे, दोन्ही साईडनी खूप मस्त दिसतोय। तर उत्तप्पाची एक बाजू भाजलेली आहे, मी दुसऱ्या साईडनी पण भाजून घेते। ॲक्च्युली उत्तप्पाला दुसऱ्या साईडनी भाजायची गरज नाही, पण मी लहान मुलांना देते म्हणून दोन्ही साईडनी चांगला भाजला गेला पाहिजे, म्हणून मी दोन्ही साईडनी पण भाजवते। दिसायला किती सुरेख दिसतोय, हा वाटत नाही रव्यापासून बनवलेला उत्तप्पा आहे। तयार झाला आपला उत्तप्पा। आता त्याच तव्यावरती मी परत एकदा बॅटर पसरवून घेते। आता थोडं सगळीकडे बॅटर पसरवून घेते, म्हणजे हा आपला क्रिस्पी डोसा तयार होईल। तुम्ही ह्याच बॅटरपासून इडली, आप्पे पण बनवू शकता। 10 मिनिटात होतात। सकाळी नाश्त्याला जर घाई असेल आणि काय करावं सुचत नसेल तर तुम्ही हे करू शकता। फक्त दही, रवा हे सगळं अवेलेबल असायला हवं, म्हणजे पटकन होतं। बघू शकता, हा पण डोसा क्रिस्पी झालेला आहे, वाटतही नाही हा की रव्यापासून बनवलेला आहे म्हणून। दोन्ही साईडनी डोसा मी तो चांगला भाजून घेतला, मस्त झाला आहे क्रिस्पी डोसा किंवा पेपर डोसा पण तुम्ही म्हणू शकता। दोन्ही साईडनी तो भाजून घेतला, तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत, चटणीसोबत, कशासोबत पण खाऊ शकता। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला नवीन असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।